बोल रहा हूँ। बेसिकली ये जो हमारा जिम है तो 7000 स्क्वायर फीट में है। औरंगाबाद का सबसे बड़ा अभी तक का ये प्लेटफॉर्म है जिसमें डिफरेंट टाइप के इक्विपमेंट्स है। ब्रांडेड इक्विपमेंट जैसे कि बीइंग स्ट्रॉन्ग का सलमान खान ब्रांड है वो हमारे पास है पूरा, और इसमें डिफरेंट टाइप के डिफरेंट इक्विपमेंट्स है। पूरे बॉडी पार्ट्स के लिए डिफरेंट्स है। और दूसरा देखा जाए तो वीवा हमारे पास इंटरनेशनल इसका भी मशीन्स है, इक्विपमेंट जो कार्डियो में है पूरा और क्रॉसफिट्स में है। इसके अलावा पिलाटेस स्टूडियो है, क्रॉसफिट्स है और पर्सनल ट्रेनिंग्स वगैरह भी है। अरे भाई आप जो पूछना चाहते पूछिए। ये जो जिम आपने स्टार्ट किया है ये एरिया कौन सा है? एरिया ये बीड़ बाईपास एरिया है। बीड़ बाईपास एरिया जबिंदा लॉन के पास में एकदम। तो यहाँ पर ट्रेनर जो है आपके पास वो क्या क्या सिखाएंगे? ट्रेनर जो है तो अपने पास 1-to-1 पर्सनल ट्रेनिंग होती है, ग्रुप क्लासेस होता है, क्रॉसफिट की ट्रेनिंग होती है। बेसिकली अपने पास यहाँ पे फैमिली जिम जैसा है, यानी कि अगर आप बच्चों को भी अगर कोई भेजना चाहते हैं तो नॉर्मल आप देखेंगे कि दूसरे जिम्स में उनके लिए वर्कआउट के लिए कुछ रहता नहीं है। जनरली बोलते हैं कि बच्चों के लिए जिम नहीं होता है, बट हमारे पास क्या है कि एक्सक्लूसिव किक बॉक्सिंग क्लासेस होती है, उनके लिए डांस और जुम्बा क्लासेस है, योगा क्लासेस है, क्रॉसफिट है, एमएमए फाइट की प्रैक्टिस होती है। तो ये सब हमारे पास बच्चों के लिए। अगर आप ओल्ड एज के लिए बोलते हैं तो ओल्ड एज के वास्ते भी हमारे पास डिफरेंट ट्रेनिंग्स है जो उनके टेलर मेड एक्सरसाइजेज हम कराते हैं। तो महिलाओं के लिए क्या है? लेडीज़ के लिए वैसे तो ये यूनिसेक्स जिम है। मॉर्निंग 6 to रात के 10 बजे तक खुला रहेगा, तो फीमेल्स भी आ सकती है और मेल हो या फीमेल हो एक्सरसाइज तो सभी की सेम ही रहती है। शहर में बहुत सारे जिम है, हर एरिया में, हर मोहल्ले में, तो ऐसा क्या खास बात है आपके जिम में? ख़ास बात ये है कि यहाँ का मैनेजमेंट है, यहाँ का इक्विपमेंट्स है जिसके बायो मैकेनिज़्म सबसे बेस्ट है। बीइंग स्ट्रॉन्ग जो ब्रांड हमने लेके आए वो यहाँ पे इस स्टैंडर्ड का नहीं है। काफ़ी ज़्यादा वैरायटीज़ में मशीनरीज़ है। क्रॉसफिट पूरा इंटायर सेगमेंट है हमारे पास। पिलाटेस का पूरा स्टूडियो है और बहुत सारे इक्विपमेंट है जो मॉडर्न इक्विपमेंट है। जैसे अभी मैं कैसे मतलब इसमें तो नहीं बता सकता, लेकिन काफ़ी सारे मॉडर्न मुंबई इक्विपमेंट। जैसा एरिया हो गया शहर, हाँ, हाँ. मुंबई, बँग- व्यायाम करण्याची, फिटनेसची विविध आजार त्यांना असतात महिलांना, म्हणजे फिट राहण्यासाठी काय स्पेशल आहे आपल्या जिम मध्ये? महिलांसाठी ॲक्च्युली आमचं मेन जे मोटिव्ह होतं की फिमेल्सला सुद्धा एनकरेज करायचं जिम करण्यासाठी. कारण सगळ्यात जास्त आपण बघितलं आहे दुर्लक्ष महिलाच करतात. एक टाईमनंतर जॉबमुळे म्हणा, घरातल्या कामांमुळे म्हणा, सगळ्या गोष्टींमुळे सगळ्यात जास्त दुर्लक्ष महिलाच करतात. तो आम्ही मोस्टली प्रमोट नेहमीच केलं. आम्ही वेगवेगळ्या फिटनेस पार्टीज ऑर्गनाईज करतो, वेगवेगळ्या इव्हेंट ऑर्गनाईज करतो, स्पेशली वुमन्स डेलासुद्धा महिलांसाठी, की जेणेकरून त्यांनी एवढ्या त्यांच्या हेक्टिक शेड्यूलमधून थोडा वेळ स्वतःसाठी काढायला हवा, स्वतःच्या फिजिकल हेल्थकडे लक्ष ठेवायला हवं. बिकॉज की सगळ्यांना माहिती आहे की एक महिला जेव्हा घर सांभाळते आणि तीच सुदृढ आणि सशक्त असेल तर तुमचं घरसुद्धा सुदृढ आणि सशक्त असू शकतं. सो आम्ही मेनली इन्करेज महिलांना करतो आणि इथं महिलांसाठी स्पेशल हॉल आम्ही केला आहे जिथे त्या पिलाटेस, योगा, झुंबा ॲक्टिव्हिटी करू शकतात. तसंच त्याच्यासोबत आम्ही स्ट्रेंथ ट्रेनिंगलासुद्धा प्रमोट करण्यासाठी महिलांना प्रोत्साहन देतो की त्यांनी स्ट्रेंथ ट्रेनिंग पण करावं आणि त्यांची मेंटल हेल्थ आणि फिजिकल हेल्थ चांगली ठेवावी. पुरुष आणि महिला यांच्यासाठी वेगवेगळे तुमच्याकडे हे आहेत का व्यायाम करण्यासाठी, जिम करण्यासाठी? इक्विपमेंट वेगळी असण्याची गरज नाही आहे. कारण की महिला काय पुरुष काय आता फक्त ते एक दोन वेगळे दिसतात, पण स्ट्रेंथ दोघांमध्येही सारखीच आहे. थोडंफार आपल्या फिजिकल हेल्थनुसार काही जर व्याधी असतील त्याच्यानुसार तुम्ही डिफरन्शिएट करू शकतात, पण इक्विपमेंट सगळ्यांसाठी वापरायसाठी सेमच आहेत. महिलांसाठी आम्ही स्ट्रेचिंगसाठी, योगासाठी वेगळा हॉल ठेवला आहे, पण इक्विपमेंट सगळ्यांसाठी सेम आहे. सध्या कोरोना काळ सुरू आहे, लोकांना आजारी पडणे म्हणजे फार हो, कठीण आहे हो, सध्या. हो, हो. सध्याचा काळ म्हणजे फार अस्वस्थ हो, वाटत हो, आहे हो. सर्वांना. म्हणजे कोरोनापासून वाचण्यासाठी काही आहेत का आपल्याकडे? सगळ्यात जास्त ह्या कोविड सिच्युएशनमध्ये सगळ्या लोकांनी जर शिकलं असेल तर हे की हेल्थ किती महत्त्वाची आहे. आपण आजकाल कसं बाहेर खातो, बाहेर फिरतो, खायच्या वेळे आपल्या निश्चित नसतात किंवा दिवसभराचं पॅटर्न निश्चित नसतं. फुल डे नोकरी करतो म्हणून हेल्थकडे दुर्लक्ष केलं जातं. आपण बाकी सगळ्या गोष्टींसाठी वेळ काढतो, पण आपल्याला 1 तास इथं येऊन स्वतःच्या शरीरासाठी जे तुम्हाला पुढे घेऊन जायचं आहे
आणि जे तुम्हाला ॲक्च्युअल साथ देणार आहे त्याच्याकडे कुठेतरी दुर्लक्ष होतं. तर ह्या कोरोना काळामध्ये हे शिकल्यामुळे ॲक्च्युली लोकांमध्ये खूप जास्त अवेअरनेस निर्माण झाला आहे की फिट राहायला हवं, आपली बॉडी फिट असायला हवी, आपली मेंटल हेल्थ व्यवस्थित असायला हवी. आणि गुरुकिल्ली कसं म्हणतो, शरीर आपलं जर व्यवस्थित चालेल तर आपलं सगळं व्यवस्थित चालेल. हेल्थ इज वेल्थ म्हणून म्हणलं गेलेलं आहे. सो करोनामुळे बरेचसे लोक हेल्थकडे प्रमोट झालेले आहेत. लोकांनी घरी फिटनेसवर लक्ष दिलं आहे. खाण्यापिण्याची स्टाईल चेंज झाली आहे. जे की आपण जंक फूडवर जास्त भर होता, लोकांनी घरी बनवायला सुरू केल्यामुळे कुठेतरी हेल्दी इटिंग पण सुरू झाली. आणि वर्कआउट करणं किती महत्त्वाचं आहे. कोरोनामध्ये आपण बघितलं लंग्सला सगळ्यात जास्त अफेक्ट झाला, हार्टला सगळ्यात जास्त अफेक्ट झाला, डायबिटिक लोकांना सगळ्यात जास्त अफेक्ट झाला. सो ह्याच्याने तुम्ही हे शिकलात की तुमची कार्डिओ कॅपॅसिटी किती चांगली असायला पाहिजे, तुमची इंटरनल हेल्थ किती चांगली असायला पाहिजे. सो जिम आणि वेलनेस सेंटर आम्ही म्हणून ह्याला नाव दिलेलं आहे की ह्याच्याने तुमचं नॉट ओन्ली फिजिकल हेल्थ, नॉट ओन्ली बॉडी बनेल सलमान खानसारखी, पण तुमची आतली आणि बाहेरची परिपूर्ण हेल्थची एक काळजी घेईल असं एक सेंटर आम्ही इथे तयार केलं आहे. धावपळीचं जीवन आहे सगळ्यामध्ये, वेळ नाही. काही शासकीय कार्यालयात महिला पण काम करतात आणि प्रायव्हेट कंपन्यांमध्ये आहेत. तर त्यांच्यासाठी असं काही वेळ निर्धारित केलेला आहे का आपण, का ते सुटल्यानंतर आपण जिम मध्ये यायला हवं, असं काही आहे का वेळ? जिमचं कसं आहे, सकाळी 6 पासून ते रात्री 10 पर्यंत जिम ओपन आहे. सो त्याच्यामुळे एक तर ऑफिसच्या वेळा 8 किंवा 9च्या असतात. त्याच्या अगोदर सुद्धा या फिमेल्स येऊन अटेंड करू शकतात. और ऑफिस झाल्यावर जर तुमची इच्छा असेल 6 नंतर आले, थोडं फ्रेश झाले आणि इथे आले तरी त्याच्यानुसार पण आमचे शेड्यूल्स आहे. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट आम्ही एक नवीन हे सुरुवात करतो आहे की जसे जशा कंपनीज आहेत, आपण वाळूजला म्हणतो किंवा ह्या मल्टीनॅशनल कंपनीज औरंगाबादमध्ये येत आहेत किंवा जिथे खूप सारी लोकं काम करतात, ते जर इथं येऊ शकत नसतील तर आम्ही प्रयत्न करतो आहे की आमचे ट्रेनर्स जे आमच्या अकॅडमीमधून अगदी चांगल्या ह्याच्यानी तयार होऊन बाहेर पडलेले असे ट्रेनर आम्ही त्यांच्या कंपनीमध्ये पाठवणार. आणि तिथे जर ते इथे येऊ शकत नाही तर आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा पूर्णपणे प्रयत्न करतो आहे. कॉर्पोरेट ज्या कंपनीज आहेत, सो आम्ही कॉर्पोरेट एक हे म्हणून पण ठेवलं आहे की ज्याच्यामध्ये आमचे ट्रेनर तिथे जाऊन झुंबा असेल किंवा त्यांचं फिजिकल हेल्थ असेल, योगा असेल, फंक्शनल ट्रेनिंग असेल, हे सगळं तिथे जाऊन घेतील. सो मीन्स त्यांचा तो पण एक मुद्दा आपण लक्षात ठेवून त्याच्यावर काम केलं आहे. आपल्या जिममध्ये कोरोनाच्या नियमाचे पालन होत आहे का? कोरोना नियमाचे पालन पूर्णपणे करण्याचा आपण सगळेच प्रयत्न करतो. तुम्ही, मी, आम्ही सगळेच. शेवटी प्रत्येक इंडिव्हिज्युअलवर सगळ्या गोष्टी डिपेंड आहे. पण आम्ही अगदी बाहेरपासून सगळ्या गोष्टी व्यवस्थित ठेवल्या आहेत की मास्क यूज करणे, जे काही जिमचे प्रोटोकॉल आहे, सॅनिटायझेशन, टाईम टू टाईम क्लिनिंग होणे. और सगळ्यात इम्पॉर्टंट की एरिया खूप मोठा आहे. सो व्हेंटिलेशन आहे, विंडोज आहे, सगळ्या सोशल डिस्टन्सिंग होतं. बिकॉज एरिया खूप मोठा असल्यामुळे जवळच सगळे असतील असं नाही. सो मोकळा असल्यामुळे वेल व्हेंटिलेटेड आहे, विंडोज आहेत सगळीकडे. सो मोकळं आणि सगळं ह्याचं पालन होईल असं काळजी घेतली आहे. आपलं नाव? जुही आनंद. थँक्यू. आप कौन से सब्जेक्ट पे बोलेंगे? ये जो है तो पूरा इनका है ना अपने, ये हमारे मास्टरमेंट्स ट्रेनिंग, ये दोनों से हटके बोलिए. ये दोनों से हटके बोलिए आप. इन्होंने जो बोल दिए वो पॉइंट नहीं लेना है. नहीं मैं बता रहा हूँ, सुनिए. Hello, this is Rutvika here, and I'm very happy to be a part of this beautiful celebration and the grand opening of Ultimate Heroes Fitness and Wellness Club. Lots of wishes to Rizwan sir and team. Thank you. Hello, I am Juhi Anand, Operational Head Ultimate Heroes. I am glad to be part of Ultimate Hero family, and please join us and support us and show your love. Thank you. Hello, my name is Arshia Khan. I'm happy to join Ultimate Heroes. Please you also join Ultimate Heroes. Thank you. Hello everyone, my name is Sabah Khan and I'm a part of Ultimate Heroes, and I would love to join you guys. You should also join us, support us and help. Thank you. Ultimate Heroes is the best. Please join us.
वैभवामध्ये भर पाडण्यात आलेला एक चांगला हा अल्टिमेट हिरो फिटनेस अँड वेलनेस त्या क्लबच्या या जिमच्या शुभारंभाच्या निमित्ताने मी मनपूर्वक या ठिकाणी शुभेच्छा देतो. खऱ्या अर्थाने शहराच्या इतिहासामध्ये सुवर्ण अक्षरांनी लिहावा असा हा दिवस. जान आहे तो जहान आहे. आरोग्य ही माणसाची एक संपत्ती आहे आणि मला वाटतं त्या जिमच्या माध्यमातून प्रत्येक शहरवासियांचं एक आरोग्य अबाधित ठेवण्याचं काम त्या जिमच्या माध्यमातून होणार आहे. नियमितपणे व्यायाम करणं आणि त्याच्यामध्ये सातत्य ठेवणं आपण बघतोय की त्याचं एक वेगळं महत्त्व आहे. व्यायामाचं प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये एक वेगळं महत्त्व आहे. आपण कोरोना काळामध्ये एक वाईट अनुभव या ठिकाणी प्रत्येकाला आलेला आहे, परंतु निश्चितच जो फिजिकली फिट होता त्याला कोरोना झालेला नाही हा माझा अनुभव आहे. मला झाला होता तो का, परंतु आपण बघतोय की हे इक्विपमेंट इतकी महागडे इक्विपमेंट आणि मला वाटतं रिझल्ट ओरिएंटेड या ठिकाणी एक हे होणार. आज इतकी मोठी जागा तेही बीड बायपाससारखं एक मोक्याचं या ठिकाणी एक ठिकाण. मी तर आवाहन करेन प्रत्येक शहरवासियांना की या जिमचा आपण अवश्य लाभ घ्या आणि नियमितपणे जर कराल तर निश्चितच मला वाटतं प्रत्येक माणूस त्या ठिकाणी शतायुषी झाल्याशिवाय राहणार नाही आणि शहराच्या आरोग्याच्या ह्याच्यामध्ये सर्वात मोठं योगदान या अल्टिमेट जिमचं असणार आहे असं मला ठाम विश्वास आणि खात्रीसुद्धा आहे. पुनश्च एकदा त्या सर्व संचालकांचं मी मनापासून अभिनंदन करतो, त्यांना मनापासून शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.